त्या परिस्थितीत जे राहत असतात ना, ज्यांच्याकडे 4 दिवस झाले, 5 दिवस झाले कोणी बघायला नसतं, खायला त्यांच्याकडे नसतं, त्यांची अपेक्षा एकच असते की मी मरावं आता. कारण त्यांच्याकडनं तो त्रासच सहन नसतो. मी एका जोडप्याच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी गेलो होतो. मॅडम, आम्ही 10 सेकंदसुद्धा आतमध्ये उभं नाही राहू शकलो. कारण आजी बेडरिडन होत्या, आजोबा कुठेतरी काम करायचे आणि आजींचं सगळं आजोबा स्वच्छ करायचा प्रयत्न करायचे, पण त्यांचं बेडमध्येच सगळं टॉयलेट बाथरूम होत असल्यामुळे आम्ही 30 सेकंदसुद्धा नाही उभं राहू शकलो त्यांच्या घरात. आणि माझं हेल्थकेअर हे डोमेन नाही, त्यामुळे मी बाहेर आल्यावर सगळ्यात आधी त्यांना सांगितलं यांना रिलोकेट करा. म्हटलं मी यांना डबा देऊन यांच्या लाईफमध्ये काहीच चेंज होणार नाही. कारण त्यांना हायजीनची गरज आहे, त्यांना केअरटेकरची गरज आहे, 24 तास जे त्यांना सांभाळतील, त्यांना डायपर्सची गरज आहे. डायपर्सची सोय आम्ही केली होती, पण जेवण देऊन त्यांच्या लाईफमध्ये चेंज मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं, ज्या संस्थेमार्फत मी तिथे गेलो होतो. तर अशा परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही गेलो होतो तिथे म्हणजे अक्षरशः आम्हाला बघितल्यावर ते लोक रडायला लागले होते की देवासारखे तुम्ही आले आहात आमच्याकडे, आम्ही 4 दिवसापासून जेवलो नाहीये, कोणी म्हणे मी 5 दिवसापासून जेवलो नाहीये. त्यांच्या घरात जे शिळं अन्न होतं ते फार सडलेलं होतं, कारण ते खाण्याजोगतंच राहिलेलं नव्हतं. 1-2 आज्या अशा होत्या ज्यांना एवढी सवय पडली होती शिळं खायची, त्यांना आम्ही आज दिलं की ते अन्न दुसऱ्या दिवशी खायचं आणि उद्या दिलेलं परवा खायचं.